नमस्कार. सिंपल कुकिंग या वासंती घुसपूरकरांच्या चॅनलमधली मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डे. आज आपण बघणार आहोत, घरात भाजी नसेल तर मग काय करायचं आणि कधी छान अशी खमंग भाजी हवी असते. म्हणून आज मी सांगणार आहे तुम्हाला रेसिपी गोळ्याच्या आमटीची. गोळ्याची आमटी बहुतेक जणांकडे केली जाते, वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. तर मग माझी पद्धत आपण आज बघूया. ही गोळ्याची आमटी खूप छान लागते. तर चला मग त्यासाठी काय काय मसाला लागतो, साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. आज आता सहज काहीतरी बदल म्हणून आपण गोळ्याची आमटी खाऊन पाहूया, बघूया कशी लागते. तुमच्या पद्धतीची तर असेलच, ती तर वेगळी असेल. माझ्या पद्धतीची थोडी वेगळी, माझ्या पद्धतीने करून पहा. चला तर मग गोळ्याच्या आमटीसाठी जे साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. हा कांदा मी स्लिट करून घेतला आहे आणि हा लसूण, ही थोडी कोथिंबीर, त्यानंतर हे आमसूल लागतं आणि हा खोबऱ्याचा किस. या व्यतिरिक्त गोळ्याच्या आमटीत काहीच साहित्य लागत नाही. तर आता आपण हा खोबऱ्याचा किस कोरडाच भाजून घेणार आहोत. हा कोरडाच भाजून घेऊया. जास्त साहित्याला लागत नाही आणि ही आमटी छान होते. एकदा हे सगळं साहित्य मी तुम्हाला भाजून दाखवते, मग बघू किती भाजायचं, काय भाजायचं. आणि खोबरं कधीच तेलावर भाजू नये, त्याला वेगळा एक विचित्र वास दर्प येतो. कारण खोबऱ्यामध्ये मुळात तेल असतंच आणि आपण जर त्याला आपल्या घरच्या कुठल्याही रिफाईंड ऑइलमध्ये किंवा शेंगदाणा ऑइलमध्ये त्या खोबऱ्याला एक विशिष्ट वास येतो. पूर्ण आमटीला तो वास लागतो. म्हणून खोबरं आधी कढई किंवा पॅनमध्ये किंवा तव्यावर ज्याच्यावर तुम्ही कुठे भाजताय ते छान भाजून घ्यायचं, थोडंसं लाल. आपलं खोबरं भाजून झालेलं आहे, मी काढून घेते. खोबरं जळलं नाही पाहिजे, फक्त लाल झालं पाहिजे. आता आपण भाजून घेणार आहोत लसूण आणि कांदा. तर लसूण कांदा आपल्याला तेलावर भाजायचा आहे, म्हणून मी यात थोडं तेल टाकते. थोडासा गॅस मी कमी केलेला आहे आणि आपल्याला हा लसूण कांदा मंद आचेवरच भाजून घ्यायचा आहे. शक्यतो माझ्या स्वयंपाकात कांदा कमी असतो, कारण आपण काय करतो, वेगवेगळे पदार्थ घरात करतो, मग त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण वापरावाच लागतो. मग रोजच्या स्वयंपाकात किंवा डाएटमध्ये माझा तो जरा मी अवॉइड करते, बाकी काही नाही. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता. मी आत्तापर्यंत ज्या भाज्यांच्या रेसिपीज तुम्हाला दिल्या त्यामध्ये फार कमी भाज्यांमध्ये कांदा आहे. खोबऱ्याचा वापर माझ्या स्वयंपाकात सढळ हाताने असतो. तर आता हे लसूण आणि कांदा चांगलं असं सोनेरी लाल होईस्तोवर आपण भाजून घेऊया. हे भाजून झालं की मी मिक्सरवर याला वाटून घेणार आहे आणि मग ते वाटण मी तुम्हाला दाखवणार आहे. आपला कांदा चांगला व्यवस्थित लाल होतो आहे. तर हा असा लालसर कांदा आपल्याला भाजायचा आहे. खूप जास्त पांढरा पण नाही ठेवायचा, हा लालसर झाला पाहिजे. बघा, हा कांदा तुम्हाला पॅनमध्ये लालसर दिसतो आहे. तर आता मी तुम्हाला याचं वाटण करून दाखवते. माझं हे लसूण खोबऱ्याचं वाटण तयार झालं. या वाटणात मी मीठ टाकलेलं नाही आणि हे वाटण जे मी केलेलं आहे ना, याच्यामध्ये मी फक्त लाल तिखट 1 चमचा ते 1.5 चमचा लाल तिखट मी यात टाकलं आहे. आता या वाटणाचा आपण उपयोग बघूया. हे वाटण जे आहे, तर आपल्याला गोळ्याची आमटी करायची आहे, तर त्यासाठी आपल्याला बेसन लागणार आहे. तर मग आता
मी हे बेसन यामध्ये टाकून घेते आणि हे बेसन मी यामध्ये टाकलं. आता या बेसनामध्ये आपण हे जे आपलं वाटण आपण केलेलं आहे हे वाटण आपण घालून घेणार आहोत. हे वाटण मी घातलं. 2 चमचे वाटण मी या बेसनात घातलं. आपण मुळात याच्यामध्ये मीठ टाकलेलं नव्हतं म्हणून मी यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे. हे बघा, या मिठाच्या अंदाजाने, कारण बेसन भिजवल्यानंतर कमी होतं. आता या वाटणामध्ये, या बेसनामध्ये हे वाटण चांगलं मिक्स करायचं. हे बघा, आणि हे मिक्स होतंय की नाही हे बघायचं. बघून याचा अक्षरशः एक गोळा करायचा. जसा आपण कणकीचा गोळा करतो ना तसा हा गोळा करायचा. यामध्ये पाणी घालत नाही आणि थोडं तेल हे गोळे शिजण्यासाठी मी घालत आहे. तर हे तेल मी घातलं आहे आणि हे बेसन एकत्र केलं आहे. थोडं वाटण मला यात घालावं लागेल, त्याच्याशिवाय हा गोळा होणार नाही, म्हणून हे वाटण घालते. कारण गोळे करतोय ना, ते गोळे झाले पाहिजेत म्हणून हा प्रयत्न असतो. खूप पातळ हे भिजवायचं नाही, कारण पातळ भिजवलं तर ते खोबरं आणि कांदा घातलेलं पिठलं तयार होईल. आपल्याला करायची आहे गोळ्याची आमटी, म्हणून मी हा गोळा छान भिजवून घेते आणि तुम्हाला दाखवते. याचा छान वास येतो गोळ्याच्या आमटीचा. तर मी आता हे चांगलं भिजवून घेते. बघा, कधी कधी घरात काही नसतं आणि मग आपण पिठलं म्हटलं की बरेचदा मग एखाद दिवशी पिठलं खायची खूप लहर येते, पण मग पुन्हा पिठलं म्हटलं की सगळ्यांचं नाक वर होतं. हां, घाईच्या वेळेस पिठलं ठीक आहे. आता खरंच स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे, वेळ नाही, तुम्ही बाहेरून थकून आलात आणि अशा वेळेस आलात की तुम्हाला बाहेर खायला काही मिळालंच नाही. त्यामुळे त्यावेळेस तुम्हाला पिठलं, गरम गरम पिठलं आणि भात हा 15 मिनटात तयार होणारा स्वयंपाक करता येतो. पण आता आपल्याला छानपैकी हा म्हणजे काहीतरी नवीन आणि असं चमचमीत नवीन खमंग खायचं आहे. मग त्यावेळेस ही गोळ्याची आमटी आपण खाऊ शकतो. तर मी हा गोळा बघा, हा गोळा मी आता वळवून घेतला. आता आपण करूया गोळ्याच्या आमटीचा रस्सा. त्यासाठी मला पाण्याला फोडणी द्यावी लागते. पाण्याच्या फोडणीमध्ये आपल्याला काहीही घालायचं नसतं. तिखट, मीठ, हळद, हिंग हे नेहमीचे जे आपले आहेत मसाले, कोरडे मसाले आणि मोहरी, तेवढं आपण घालून घेतो. बाकी आपण यामध्ये काही टाकत नाही. आता मी या पॅनमध्ये तेल घातलं. या पॅनला आपण आता गॅस लावू आणि हे गरम करू. तेल गरम होईल, मग त्यामध्ये थोडी मोहरी, हिंग, हळद आपल्याला टाकायचं आहे. आता तेल गरम झालं, कारण आपण गोळ्यामध्ये तिखट टाकलंय, पण आपल्याला रश्श्यात पण तिखट लागेल ना थोडंसं. ते नुसतं पानसट चांगलं नाही लागणार. आता ही मोहरी फुटली की मी त्यामध्ये थोडं हिंग टाकते. मोहरी आणि हिंग फुटलं की मग त्यामध्ये थोडीशी हळद, थोडी हळद आपल्याला टाकायची आहे, कारण आपण हळद या आपल्या बेसनाच्या गोळ्यामध्ये आपण हळद टाकलेली नाही. मोहरी फुटली, मी आता यामध्ये हळद घातली आहे. आता मला थोडंसं रश्श्यालाही तिखट लागेल, रश्श्याच्या अंदाजाने मी यात तिखट टाकलं आहे. आणि आता मी यात ओतणार आहे पाणी. या पाण्याला उकळी येईस्तवर आपल्याला हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. गोळे बारीक कराल ना तेवढं चांगलं, म्हणजे
कारण हे गोळे शिजून एकदम मोठे होतात. हे बेसन आहे, बेसन फुलतं. तर मी आता हातावर हे छोटे छोटे गोळे करून घेत आहे. गोळे झाले की मी तुम्हाला दाखवते. म्हणजे हे गोळे पटकन शिजतात. आता हे पाण्याला उकळी आली की आपल्याला यामध्ये हे गोळे टाकायचे आहेत. आमटीला सुंदर चव येण्यासाठी थोडी धणे पावडर त्यामध्ये टाकली जाते. आणि हे जे मी वाटण केलं आहे, हे वाटणही थोडं मी नंतर पाण्याला उकळी आल्यानंतर पाण्यामध्ये हे वाटण मिसळणार आहे. मग बघा तुम्ही ही आमटी कशी दिसते. ही माझी पद्धत आहे. तुम्ही या पद्धतीने गोळ्याची आमटी करून खाऊ शकता. या आमटीबरोबर बरेचदा आपल्याला जसं पराठा, भाकरी पण चांगली लागते, पण पराठा आणि भाताचा जो स्वाद या आमटीला येतो तो मग भाकरीला एवढा येत नाही. तर आता माझे हे गोळे तयार आहे. दिसले? आता हे पाणी आपलं उकळलं आहे. या उकळत्या पाण्यातच आपल्याला हे गोळे टाकायचे. हे शिजतात. हे शिजले की मग आपण या आमटीला छानपैकी हलवूया. यामध्ये आंबटपणासाठी कोकम घालतात. मगाशी मी तुम्हाला कोकम दाखवलं आहे. गोळे शिजले की आपोआप ते येतात, तरंगतात. आता फक्त आपल्याला ते गोळे याच्यात टाकायचे. एकदम त्याला हात लावायचा नाही. हे बघा. आता हे जसे जसे फुलतील तसे तसे तुम्ही पहा. यामध्ये मी 1 चमचा फक्त हे वाटण घालत आहे. बस याला चव येण्यासाठी अजून थोडासा अर्धा चमचा घालते चव येण्यासाठी. यामध्ये मी हे 1 कोकम टाकते. आता या पाण्यामध्ये मीठ टाकलं नाही आहे, पण आपण गोळ्यात मीठ टाकलं आहे, तेव्हा आपण पाण्याच्या हिशोबाने यामध्ये आपण मीठ टाकूया. हे मी अर्धा चमचा मीठ यामध्ये घालते. आमटी मिळून येण्यासाठी थोडी धणा पावडर मी यात मिसळत आहे. मी अर्धा चमचा धणा पावडर तुमच्यासमोरच टाकली आहे. आत्ता आपण एकदा या आमटीला हलवून घेऊ. हे आपले गोळे आता शिजत आहेत. आता यावर मी झाकण ठेवते आणि त्या गोळ्यांना शिजू देते. गोळे शिजले की मी तुम्हाला दाखवते.